अजिबात नाही। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। रेमंड्स उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि मुंबईचे माजी शेरीफ विजयपत सिंघानिया यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। ते 87 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 3 वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील। वस्त्रोद्योग क्षेत्रातील अग्रणी म्हणून विजयपत सिंघानिया यांची ओळख होतीच, पण त्यांनी आपल्या साहसी वृत्तीनं स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली होती। तर विजयपत सिंघानियांच्या कौटुंबिक संघर्ष नेमका कसा होता तो देखील आपण जाणून घेऊयात। एकोणीसशे 98 मध्ये रेमंड ग्रुपची 2 मुलांमध्ये वाटणी करण्याचा विजयपत सिंघानियांचा विचार होता। संचालक असलेल्या मधुपती आणि गौतम अशा 2 मुलांमध्ये हा वाटणीचा विचार होता। गौतमने भारतातले तर मधुपती यांनी सिंगापूरमध्ये राहून परदेशातले व्यवहार सांभाळावे अशी योजना होती। मधुपती वडिलांच्या व्यवस्थापनावरती नाराज होते। डिसेंबर 1998 मध्ये मधुपती यांनी वडिलांसोबतचे संबंध हे तोडले। मधुपतींचा रेमंडवरचे हक्क सोडत असल्याचा वडिलांसोबत करार झाला आणि 4 मुलांसह ते सिंगापूरला रवाना झाले। मधुपती सोडून गेल्यामुळे विजयपत यांच्याकडून दुसरा लगा गौतमकडे रेमंड ग्रुपचा ताबा देण्यात आला। फेब्रुवारी 2015 मध्ये मधुपतींच्या 4 मुलांचा विजयपत यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये खटला हा दाखल झाला। मधुपतींच्या हक्क सोडण्याच्या कराराला 4 मुलांची हरकत होती आणि आमचे हक्क हिरावू शकत नाही असा त्यांनी दावा केला। विजयपत आणि मधुपतींमधला करार रद्द करून सगळी मालमत्तेमध्ये आम्हाला देखील हक्क द्यावा अशी 4 मुलांची मागणी होती। मधुपतींची मुलं कोर्टामध्ये गेल्यामुळे विजयपत यांच्याकडून रेमंडमधले सगळे 37.17% शेअर्स हे गौतम सिंघानियांना सुपूर्द करण्यात आले। तर विजयपत यांच्या शेअर्स विक्रीमध्ये हस्तक्षेपाची मधुपती यांच्या मुलांची मागणी हायकोर्टानं फेटाळली आणि 2007 मध्ये जेके हाऊस या 37 मजली इमारतीच्या पुनर्विकासाचा रेमंडचा निर्णय झाला। जेके हाऊसच्या फ्लॅट धारकांना प्रति स्क्वेअर फूट 9,000 रुपये दरानं फ्लॅट देण्याचा हा करार होता। विजयपत सिंघानियांना जेके हाऊस सोडून जुहूतल्या कमला कॉटेजमध्ये वास्तव्याला जावं लागलं। 2015 मध्ये विजयपत आणि गौतम यांच्यामध्ये बेबनाव झाला। वडील विजयपत यांना कमला कॉटेजमधून काढावं अशी गौतम सिंघानियांनी हायकोर्टामध्ये मागणी केली। एकेकाळी टाटा अंबानींपेक्षा श्रीमंत असणारे विजयपत सिंघानिया कमला कॉटेज सोडून भाड्याच्या ड्युप्लेक्समध्ये वास्तव्याला गेले। 2017 मध्ये हायकोर्टाचा विजयपत आणि गौतम यांना आपापसामधील वाद सोडवा, कोर्टाची गरज नाही असा सल्ला देण्यात आला। आणि यानंतर आपण बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। सिटी